उघडा डोळा ध्यानाचा, उघडा डोळा ध्यानाचा. अहो असून डोळे दिसत आंधळे, उघडा डोळा ध्यानाचा, उघडा डोळा ध्यानाचा. अहो जरा असं कळलं त्याचं भाग्य उजळलं. तो एक पुरुष दैवाचा, तो एक जीवाचा भाग्याचा. म्हणून महाराज म्हणतात आसून डोळे दिसता आंधळे, डोळा उघडा ज्ञानाचा. आता डोळा उघडा ज्ञानाचा. ज्ञान आपला डोळे सगळ्याला शिकतो. दिसून डोळे दिसता आंधळे. आता डोळे सगळ्यालाच होत. आता आपली माय कशी म्हणली मला 34 गुण नाहीत. म्हणजे मायला डोळे आहेत पण बायला सगळं डोळे आहेत, पण मायला आमच्या ज्ञानाचा डोळा आहे, दुसऱ्या ज्ञान डोळा काय नाही. ज्या असं समजा आमच्या माईला 4 बाया जर सोबत झाल्या तर भजन चांगलं होतं. सगळ्याला ज्ञान तेच ज्ञान दुसऱ्याला कळते. एकाच्या कळत एकाचे 2, 2 ते 4, 4 10 जर बाया झाल्या तर आपल्या नगरामध्ये दत्तनामाची दिंडी, महिला मंडळाची दिंडी तयार होते. आणि समजा गुरुवार पौर्णिमा जर आपण केल्या तर जीवाचा उद्धार होते. जरा असं कळलं त्याचं भाग्य फळलं, तो एक जीवच भाग्याचा. थोडं जरी ज्ञान दत्त महाराजाचं कळालं तो तो जीव भाग्याचा, श्रीमंताचा, शिकाधन्याचा, अमर श्री चढे. देव सोडून काही करता त्याची पहिलीची पायरी आडे. पहिल्याच पायरीवर पाया दुसरी पायरी पडू शकत नाही. म्हणून जीवाचा अवतार होऊ शकत नाही. जीवाचं माहेर लई लांब आहे. कोणला वाटत असेल आपला जीवाचं माहेर अलीकडे नाही. आपल्याला 4 सृष्टीच्या पलीकडे जावं लागते. तिथं गेल्यानंतर आपल्या जीवाचं कुठतरी तिकडे आपला मार्ग लागते. म्हणून आपल्या वलांडत जाता जाता आपल्याला मधामध्ये बरेच आडवे येतात. आडवे येणाऱ्याला आपल्याला सोडून साडून 40 पसारा, भाव 42 धरा, निर्गुणाचे केले भरा, ते आहे सद्गुरूचा ज्ञान झरा. मग ते आपल्याला झरा कळाला की आपल्या जीवाचा अवतार होते. आपला जीव तिथं जाते. आपला जीव अलीकडचा नो, आपला जीव खोट होता, जे ते होता तैसा न्यावा, जैसा होता तैसा ठेवा. एवढाच करा पर उपकार. महाराज एवढाच करा उपकार की जिथं जीव होता तिथं गेला पाहिजे. आणि आपण म्हणाले असं आणि देवाचं भजनच करणार गेल्या, नामचिंतनच करणार गेल्या, खायचं मग झोपायचं, खायचं झोपायचं, आपल्या संसाराचा कवाल कष्ट दोघ मरमर करायचं. काय उदर होऊ शकते काय? नाही. कळावं लागते. कळायला जीवाचा उदार होते. एकदा गमत झाली कळण्याकरता किसन पाटील कळल्यावर मिळते. म्हणून काय झालं, एक माणूस आपल्या संभाजीराव सरकार माऊला निघाला. आता माऊला जाते वेळस आता बस स्टँडला जायचंय. बस स्टँड आपला माऊला गाडी. बस स्टँडला जातानाच काढलं बा अंग भरून असं वाटलं, अंग सनसन करायकडे वाटलं. तिथं गेल्यानं विमानाचं पडलो तर आपला पारा होणार नाही, काय होणार नाही. म्हणून आपण एका दवाखान्यात डॉक्टरला दाखवा, गोळ्या घ्यावं. आणि जेव्हा असं इच्छा झाली दवाखान्यात गेले, दवाखान्यात डॉक्टरला दाखिले. डॉक्टरनं काय दिल्या, 3 प्रकारच्या गोळ्या दिल्या, लाल, पिवळी आणि पांढरी गोळी. 3 प्रकारच्या गोळ्या दिल्या. आणि या गोळ्यामध्ये एका तासाच्या अंतरानं गोळ्या, एका तासाच्या अंतरानं गोळ्या खा. म्हणजे तो माणूस होता अडाणी, अनपड माणूस होता, म्हणजे अज्ञान होता. आता अज्ञान जीवाला सज्ञान करण्याचं काम कोणाचं होतं? डॉक्टराचं होतं. सांगायचं काम त्याचं होतं. तर मला घड्या तुमच्या 1 तास मला कळणार नाही, मग कसं गोळ्या अंतरानं खावा? तुम्हाला नेमकं कुठं जायचंय? म्हणजे मला जायचं माहूरला. माहूरला ना नांदेडच्या बस स्टँड उतरल्या की इथून गेले हातगावला गोळी खांबले, तिथून गेले उंबरखेडला गोळी खा, आणि माहूरला गेला गोळी खा. म्हणजे 3 तासात तुमचा 3 टप्प्यामध्ये गोळ्या होता. सगळं लक्षात घेतलं. बस स्टँडला गेला, एसटीत बसला. एसटीत बसल्यानंतर कंडक्टरला म्हणालाय मला हातगाव आलं की सांगा, मला हातगाव आलं की सांगा. असं म्हणत कंडक्टर म्हणला
बसा मामा तुम्हाला हातगावाला मी सांगतो. इथून आपल्या अर्धापूरला गाडी गेली, वारंग्याला गाडी गेल्यानंतर गाडी फुल भरली. कंडक्टर तिकीट काढण्यामध्ये मग्न झाला. हातगाव गेलं, उंबरखेड आलं. याला उंबरखेड आल्यावर धसकन जेवायला साहेब हातगाव आलं काय? आर म्हणला मला लक्ष नाही म्हणला, उंबरखेड आलं म्हणला. आता तो माणूस हातगाव गोळी खायची होती, उंबरखेडला उतरला, पुन्हा बसनं हातगावला आला. कशाला? गोळी खायला. त्या अज्ञान जीवाला आपलं कसं व्हायलंय, आपण कुठला जीव तिथला आहे, पण आपण कसं व्हायला आपल्या इथंच फेऱ्यावाल्या चक्रा अलीकडे याल्या चल्या. पण आपला या 84 फेऱ्यातून सिद्धांत असा होते, या 84 फेऱ्यामध्ये गिरक्या खाण्यामध्ये आपल्याला हित नाही. मग हित ते करावे, देवाचे भजन नामाचे साधन साठवावे. आपण जसं धन साठवण करता, हे धन नाशिवंत आहे, सगळं नाशिवंत आहे, सगळं जाणार आहे आणि नाम सोबत येणार आहे. म्हणून जाणे आहे पर लोकांतरी आमच्या अंदर सांगून गेले. आणि काही पदरामध्ये असावी शिदोरी, त्याने तुमची उजा इथं तोंड दाखवावया, तिथं आपल्याला मोक्ष मिळते, तिथं जीवाचं ठिकाण आहे. म्हणून महाराज म्हणतात, आसो न डोळे दिसतांदे, उघडा डोळा ज्ञानाचा, उघडा डोळा ज्ञानाचा. थोडं तरी कळलं त्याचं भाग्य उजळलं, तो एक जीवाचं भाग्याचा, तो एक पुरुष देवाचा.